प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणा सर्वांस सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, आपल्यापैकी अनेक लोकांना असे वाटते की आमची बाजू ऐकून घेणारा कोणीतरी असावा आणि असे वाटणारे अगदी वेगवेगळ्या स्तरांमध्ये जगात वावरताना दिसतात. मग अगदी लहान मुलगा असो किंवा वयस्कर व्यक्ती असो, नास्तिक असो किंवा आस्तिक असो, ही भावना सर्वांच्या हृदयामध्ये असते. येशूने म्हटले, जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच खालवून देणार नाही. खरंच किती आश्वासन देणार हे वचन आहे, नाही का? आजच्या अध्ययनामध्ये आम्ही सुरुवातीलाच या वचनाकडे येणार आहोत. तसेच आम्ही देवाची इच्छा आमच्या बाबतीत काय आहे हे देखील पाहणार आहोत. येथे आम्हास दिसेल की येशूच्या विरोधात आता यहुदी लोकही कुरकुर करू लागले होते. आजच्या अध्ययनात ख्रिस्त जन्म आणि ख्रिस्त योसेफाचा पुत्र नव्हे तर तो पित्यापासून आहे याची सुंदर सांगड आणि विश्लेषण आम्हाला पाहायला मिळेल. प्रियांनो, या अध्ययनात काही महत्त्वाच्या गोष्टीही विचारात घेतल्या आहेत, जसे की सार्वकालिक जीवन, पापाच्या प्रायश्चित्तासाठी रक्त सांडण्याची आवश्यकता, तसेच येशूच्या रक्ताचे महत्त्व, वचनांचे महत्त्व इत्यादी. येथे येशूविषयी संशय घेणारे त्याचे शिष्यही दिसतात. खरं तर येशू नेहमी आम्हास निर्णय घेण्याचा प्रसंग देतो. प्रियांनो, या अध्ययनाच्या द्वारे परमेश्वराने आम्हाला हा प्रसंग दिला आहे. आता हे शिक्षण घेऊन आम्ही ख्रिस्ताकडे पोहोचण्याचा योग्य निर्णय घेण्याचा प्रयत्न करूया. तर मग चला प्रियांनो, आपण आजच्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, मागच्या कार्यक्रमामध्ये आम्ही योहानकृत शुभवर्तमान ह्याच्या 6व्या अध्यायाला सुरुवात केलेली आहे. 1 पासून 34 वचनांवर आम्ही विचार केला होता. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यांनो की कशा प्रकारे प्रभू येशूने चिन्ह दाखवून 5,000 लोकांना जेवण दिले. हे 5,000 फक्त पुरुष होते. स्त्रिया आणि लेकरे मिळून कदाचित त्या ठिकाणी 15,000 लोक असतील. आणि ह्या सर्वांना प्रभू येशूने भोजन पुरवले. नंतर कशा प्रकारे तो पाण्यावर चालत आला आणि त्याने आपल्या शिष्यांना धैर्य दिले. त्यांना म्हटले की भिवू नका, मी तुमच्या सोबत आहे. नंतर जीवनाच्या भाकरीविषयी तो लोकसमुदायासोबत बोलत होता. हे लोक त्याविषयी गैरसमज करू लागलेत. त्यांना असं वाटलं की जे शारीरिक भोजन आहे, जी शारीरिक भाकर आहे, त्याविषयी प्रभू येशू ख्रिस्त बोलत आहे. परंतु तो त्यांना फार चांगल्या प्रकारे हे समजावून सांगत आहे की मी जीवनाची भाकर आहे, जी स्वर्गातून येते. पिता परमेश्वर ही भाकर तुम्हाला देतो. आता श्रोत्यांनो, आम्ही 35 पासून पुढच्या वचनांवर आज विचार करणार आहोत. जर आपणाजवळ नवीन करार आहे तर अवश्य उघडा. योहानकृत शुभवर्तमान 6वा अध्याय 35वे वचन. येशू त्यांना म्हणाला, मीच जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. तो दोहोंना एकत्र जुळवीत आहे. ख्रिस्त मन्ना आहे, तोच आहे ज्याने स्वर्गातून येऊन आमच्यासाठी स्वतःचे जीवन दिले, जेणेकरून आम्हाला स्वर्गीय जीवन, अनंत काळचे जीवन प्राप्त व्हावे. श्रोत्यांनो, हेच तारण आहे. आम्ही हे सुद्धा पाहू की तो भाकर आहे जिला आम्हाला सतत सेवन करायचे आहे, जेणेकरून आमची आत्मिक वाढ व्हावी. जेव्हा इस्रायली लोक वचनदत्त देशात गेले तेव्हा त्यांना त्या भूमीतील जुनी कणसे देण्यात आलीत, जी देवाच्या वचनाला दर्शवितात. अनेक लोकांना जुनी कणसे आवडत नाहीत. त्यांना असं वाटतं की ह्यामध्ये एक वेगळाच वास येतो. परंतु श्रोत्यांनो, ह्या ठिकाणी जी कणसे आहेत ती देवाच्या वचनाला दर्शवित आहेत. 36 आणि 37 वचने पहा. 36 आणि 37 वचन. परंतु तुम्ही मला पाहिले असताही विश्वास ठेवित नाही, असे मी तुम्हाला सांगितले. पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवून देणार नाही. काय आपणाला भाकर हवी आहे? हे 37वे वचन फार महत्वाचे आहे. पुन्हा एक वार मी वाचते. पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल
आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवून देणार नाही. निवड व स्वतंत्र इच्छा ह्या दोहोंना ह्या ठिकाणी देण्यात आलेले आहे. तो म्हणतो की पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल. हे सत्य मानते व हे निवड आहे. एक मिनिट थांबा श्रोत्यानो आणि विचार करा. तो म्हणतो की जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालून देणार नाही. हे सुद्धा सत्य आहे. जो माझ्याकडे येतो ही एक स्वतंत्र इच्छा आहे. ह्या दोहोंना कसे सुसंगत करावे हे मला कळत नाही, परंतु हे दोन्ही सत्य आहेत. पिता मानवांना ख्रिस्ताला देतो, परंतु मानवाची स्वतंत्र इच्छा आहे. यायचे आहे किंवा नाही हे त्याला ठरवायचे आहे. जे येतात ते पिता ख्रिस्ताला देतो, ज्यांना पित्याने त्याला दिले आहे. आम्ही या पृथ्वीवर आहोत व स्वर्गात काय होते ते आम्ही पाहू शकत नाही. निवड करण्याचे कॉम्प्युटर देवबाप कसे चालवतो ते मला माहीत नाही, परंतु मला हे माहीत आहे की त्याने आम्हाला स्वतंत्र इच्छा दिली आहे व तिचा उपयोग आम्ही योग्य प्रकारे करायचा आहे. देवाने आम्हातील प्रत्येकाला शुभवर्तमान गाजवण्याची आज्ञा दिली आहे. मग ते शुभवर्तमान ऐकून कोणीही येवो, तो म्हणतो त्याला मी मुळीच घालून देणार नाही. मग ती व्यक्ती शिक्षित असो, अशिक्षित असो, श्रीमंत असो, गरीब असो, कुठेही राहणारे असो, दिसायला कशीही असो, परंतु परमेश्वराचं वचन सांगतं की जो कोणी येतो त्याला मी मुळीच घालवून देणार नाही. 38वे वचन पहा श्रोत्यानो, कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून उतरलो आहे. देवाची इच्छा आहे की आपण त्याच्याकडे यावे. हे किती विलक्षण आहे. येशू स्वर्ग सुख सोडून ह्या पृथ्वीवर आला ह्यासाठी की मनुष्याचा पुत्र उंचावला जावा. तो पित्याच्या इच्छेप्रमाणे आला व पित्याची इच्छा हीच आहे की तुमचा आणि माझा नवीन जन्म व्हावा. परंतु श्रोत्यांनो, आम्हाला त्याच्याकडे यावे लागेल. हाच एक मार्ग आहे. आम्ही प्रभू येशूकडे विश्वासाने यायला हवे आणि तेव्हाच आम्हाला तारण प्राप्त होऊ शकते. एक स्वतंत्र इच्छा आमच्या समोर ठेवण्यात आलेली आहे. आम्हाला निवड करायची आहे की आम्ही यावे किंवा ना यावे. 39वे वचन पहा, आणि ज्याने मला पाठविले त्याची इच्छा हीच आहे की त्याने जे सर्व मला दिले आहे त्यातून मी काहीही हरू नये, तर शेवटल्या दिवशी मी ते उठवावे. जेव्हा एखादी व्यक्ती ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारते ती धर्मी ठरते व ज्या प्रकारे ती निश्चित धर्मी ठरते तशीच ती गौरवी सुद्धा ठरते. जेव्हा प्रभू 100 मेंढरांच्या जीवनात कार्य करतो तेव्हा तो 100च्या 100 मेंढरे परमेश्वराजवळ घेऊन जातो. त्यापैकी एक सुद्धा हरवत नाही. जो कोणी विश्वास करतो आणि ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारतो त्याला सार्वकालिक जीवन अवश्य मिळते आणि शेवटल्या दिवशी तो पुन्हा उठविला जाईल. 41 आणि 42 वचने, मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे असे तो म्हणाला म्हणून यहुदी त्याच्याविषयी कुरकुर करू लागले. ते म्हणाले, ज्याचे आईबाप आपल्याला ठाऊक आहेत तोच हा योसेफाचा पुत्र येशू आहे ना? तर मग मी स्वर्गातून उतरलो आहे असे आता तो कसे म्हणतो? त्याने शिकवले की तो परमेश्वर आहे व तो स्वर्गातून खाली उतरला. ह्या भागात तो त्याच्या कुमारीपासूनच्या जन्माविषयी शिकवित आहे. काही लोक म्हणतात की प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या कुमारीपासूनच्या जन्माविषयी कधीच सांगितले नाही. श्रोत्यांनो, तुम्हाला काय वाटतं तो काय म्हणत आहे ह्या ठिकाणी? यहुद्यांना तो काय सांगत आहे हे त्यांना चांगल्या प्रकारे कळले. त्यांनी विचारले की हे कसे शक्य आहे, कारण त्यांना त्याचे आई वडील माहीत होते. जेव्हा दूताने मरियेला सांगितले की ती पवित्र आत्म्याच्याद्वारे गर्भवती होईल, 38वे वचन कुमारीपासून येशूच्या जन्माचा एक भाग आहे व जी वचने ह्याशी संबंधित आहेत त्यामध्ये आम्ही ह्याला घालायला हवे. तो म्हणतो की मी स्वर्गातून उतरलो आहे. ही ख्रिस्त जन्माची गोष्ट आहे. येशूचा कुमारीपासूनचा जन्म ख्रिस्त जयंतीची गोष्ट आहे. आता त्यांना लवकरच तो काय म्हणत आहे ते कळले आणि त्यांनी विचारले, काय हा योसेफाचा पुत्र नाही? त्यांना वाटले की आम्ही तर ह्याच्या आईवडिलांना ओळखतो, परंतु तो योसेफाचा पुत्र नव्हता, कारण तो पवित्र आत्म्याच्याद्वारे जन्मला होता. तो स्वर्गातून उतरला होता. परंतु ह्या लोकांना हे माहीत होते की योसेफ आणि मरिया त्याचे आईवडील आहेत. त्यांना परमेश्वराच्या योजनेविषयी माहिती नव्हती. 43 आणि 44 वचने सांगतात, येशूने त्यांना उत्तर दिले, तुम्ही आपसात कुरकुर करू नका.
ज्याने मला पाठविले त्या पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही. त्याला शेवटल्या दिवशी मी उठवीन. आकर्षिणे ही ईश्वरीय निवड आहे. मी फक्त हेच सांगू इच्छिते श्रोत्यानो, की आपणाला स्वतंत्र इच्छा देण्यात आली आहे व आपण तिचा उपयोग करून घेऊ शकता. देवबाप त्यासाठी आपणाला जबाबदार मानतो. तो आपणावर जबरदस्ती करणार नाही. त्याने आपणाला ही इच्छा दिलेली आहे आणि ही निवड आपणाला करायची आहे. आपणा स्वतःला माहीत आहे की आपण ह्या बाबतीत जबाबदार आहात. 45 वचन, संदेष्टांच्या ग्रंथात लिहिले आहे की ते सर्व देवाने शिकविलेले असे होतील. जो कोणी पित्याचे ऐकून शिकला आहे तो माझ्याकडे येतो. जुन्या करारात अनेक वचने हा विषय आम्हाला सांगतात. यशायाचे पुस्तक 54 अध्याय आणि 13 वचन सांगतं. यशायाचे पुस्तक 54 अध्याय आणि 13 वचन, तुझी सर्व मुले परमेश्वरापासून शिक्षण पावतील. तुझ्या मुलांना मोठी शांती प्राप्त होईल. नंतर यशायाचे पुस्तक 60 अध्याय 2 आणि 3 वचने, पहा, अंधकार पृथ्वीला झाकीत आहे, निबिड काळोख राष्ट्रास झाकीत आहे. पण तुझवर परमेश्वर उदय पावत आहे. त्याचे तेज तुझवर दिसत आहे. राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील, राजे तुझ्या उदयप्रभेकडे येतील. नंतर मलाखीचे पुस्तक 4 अध्याय आणि 2 वचन पहा. मलाखीचे पुस्तक 4 अध्याय आणि 2 वचन, पण तुम्ही जे माझ्या नामाचे भय धरणारे, त्या तुम्हावर न्यायत्वाचा सूर्य उदय पावेल. त्याच्या पंखाच्या ठाई आरोग्य असेल. तुम्ही गोठ्यातल्या वस्साप्रमाणे बाहेर पडून बागडाल. श्रोत्यानो, जर आपण देवाचे वचन ऐकाल तर आपण ख्रिस्ताकडे याल. ह्यावरच ह्या ठिकाणी भर देण्यात आलेला आहे. 46 आणि 47 वचने पुढे सांगतात, पित्याला कोणी पाहिले आहे असे नाही. जो देवापासून आहे त्याने मात्र पित्याला पाहिले आहे. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. ज्याने पित्याला पाहिले तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. जो विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. आणि ह्यापेक्षा अधिक स्पष्टपणे मला आपणाला उलगडा करून सांगता येणार नाही. 48 ते 51 वचने, मीच जीवनाची भाकर आहे. तुमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला तरी ते मेले. स्वर्गातून उतरणारी भाकर अशी आहे की ती जर कोणी खाल्ली तर तो मरणार नाही. स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. ह्या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्व काळ जगेल. जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे. श्रोत्यानो, तो ह्या पृथ्वीवर आला, शब्द देही झाला. त्या वधस्तंभावर तुमच्या आणि माझ्या पापांची खंडणी भरून देण्याकरिता तो ते मानवीय जीवन वधस्तंभावर बलिदान करणार होता. जेव्हा आपण त्याचा स्वीकार करतो तेव्हा आमचे तारण होते. 52 वचन सांगतं, तेव्हा यहुदी आपसामध्ये वितंडवाद करू लागले व म्हणाले, हा आपला देह आम्हाला खावयाला कसा देऊ शकतो? अर्थात श्रोत्यानो, ह्यावेळी सुद्धा ते त्याच्या शरीराविषयी विचार करीत होते. 53 वचन, ह्यावरून येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही तर तुम्हामध्ये जीवन नाही. ह्याचा अर्थ की आत्मिक रूपाने त्याच्यावर विश्वास ठेवणे. 54 ते 58 वचने, जो माझा देह खातो व माझे रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवीन. कारण माझा देह खरे खाद्य व माझे रक्त खरे पेय आहे. जो माझा देह खातो व माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो व मी त्याच्यामध्ये राहतो. जसे जिवंत पित्याने मला पाठविले आणि जसा पित्यामुळे मी जगतो तसे जो मला खातो तोही माझ्यामुळे जगेल. स्वर्गातून उतरलेली भाकर हीच होय. तुमच्या पूर्वजांनी भाकर खाल्ली तरी ते मेले. हे तसे नाही. ही भाकर जो खातो तो सर्व काळ जगेल. हे एक फार जबरदस्त असे विधान आहे श्रोत्यानो. आमचा प्रभू ह्या लोकांना त्या शेवटल्या भोजनासाठी व प्रभू भोजनाच्या स्थापनेसाठी तयार करीत होता. हे आम्ही शब्दशः घ्यायला नको, कारण आमचा प्रभू त्यांच्यामध्ये तेव्हा उपस्थित होता, शरीराने सुद्धा उपस्थित होता. तो त्यांना असे म्हणत नाही की मला खाण्यास आणि माझे रक्त पिण्यास सुरुवात करा. तो म्हणत आहे की तो त्याचे जीवन त्यांच्याकरिता देणार आहे. वरच्या खोलीत त्याने हे त्यांना स्पष्ट केले की त्याचे रक्त जीवनाचे चिन्ह आहे. लेवीचे पुस्तक 17 अध्याय आणि 11 वचन सांगतं, लेवीचे पुस्तक 17 अध्याय आणि 11 वचन, शरीराचे जीवन तर रक्तात असते आणि तुमच्या जीवाबद्दल वेदीवर प्रायश्चित करण्यासाठी ते मी तुम्हाला दिले आहे. कारण रक्तात जीव असल्या कारणाने रक्तानेच
प्रायश्चित होते. म्हणून श्रोत्यांनो, आवश्यक होतं की आमच्या पापांचे प्रायश्चित करण्यासाठी रक्त सांडवल्या जावे आणि ते रक्त पवित्र असायला हवे होते. येशूचेच रक्त पवित्र होते आणि त्याने आमच्या पापांचे प्रायश्चित करण्यासाठी ते रक्त वधस्तंभावर सांडवले. जेव्हा देवाने इस्रायलांना मिस्रमधून बाहेर काढले, तेव्हा आधीपासूनच त्यांना हे शिकवले होते. श्रोत्यांनो, शरीराचे जीवन रक्तात आहे हे वैद्यकीय रूपाने खरे आहे. शरीराचे जीवन रक्तात आहे आणि येशू त्याचे जीवन आमच्याकरिता देत आहे. तो त्या वधस्तंभावर आमच्याकरिता मरण पावला. प्रभुभोजनाचा हाच आधार आहे. प्रभुभोजनाद्वारे आम्हाला आत्मिक आशीर्वाद मिळतो. त्याच्यासोबत जवळचे नाते स्थापित होते. ही महत्वाची गोष्ट आहे. जेव्हा ह्या लोकांनी रानामध्ये मन्ना खाल्ला, तेव्हा ती अस्थायी गोष्ट होती. येशूजवळ असे काही आहे जे अनंतकालीन आहे, जे अनंतकालचे जीवन आहे. ते अनंत काळासाठी टिकणारे आहे. ह्या शुभवर्तमानात सुरुवातीला आम्हाला सांगण्यात आले आहे की त्याच्यामध्ये जीवन होते व ते जीवन मानवाचा प्रकाश होते. 59 ते 63 वचने सांगतात. योहानाचे शुभवर्तमान 6 अध्याय 59 ते 63 वचने. कफरनहुमात शिक्षण देत असताना त्याने सभास्थानात ह्या गोष्टी सांगितल्या. त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण हे ऐकून म्हणाले, हे वचन कठीण आहे, हे कोण ऐकून घेऊ शकतो? आपले शिष्य ह्याविषयी कुरकुर करीत आहेत हे मनात ओळखून येशू त्यांना म्हणाला, ह्यामुळे तुम्ही अडखळता काय? मनुष्याचा पुत्र पूर्वी जेथे होता तेथे जर तुम्ही त्याला चढताना पाहाल, तर आत्मा हा जिवंत करणारा आहे, देहापासून काही लाभ नाही. मी जी वचने तुम्हाला सांगितली आहेत ती आत्मा व जीवन अशी आहेत. येशूने जे काही म्हटले त्यामुळे निश्चितच परिणाम झाला व त्यांच्या मतांमध्ये फरक पडला. तो म्हणाला की ते त्याला वास्तविकपणे खाणार नाहीत. तो स्वर्गात परत जाणार आहे. आत्मा आहे जो जिवंत करतो, शरीराद्वारे काहीच लाभ नाही. म्हणून अर्थात श्रोत्यानो, तो त्याच्या देहाविषयी बोलत नव्हता. आम्हाला विश्वासाद्वारे प्रभू भोजनाचा खरा अर्थ समजून घ्यायला हवा. 64 आणि 65 वचने सांगतात, तरी विश्वास ठेवीत नाहीत असे तुम्हामध्ये कित्येक आहेत. कारण विश्वास न ठेवणारे कोण आणि आपणाला धरून देणारा कोण हे येशूला पहिल्यापासून ठाऊक होते. मग तो म्हणाला, ह्याच कारणास्तव मी तुम्हाला सांगितले की पित्याने कोणाही मनुष्याला तशी देणगी दिल्या वाचून तो माझ्याकडे येऊ शकत नाही. श्रोत्यानो, हे आपणावर अवलंबून आहे, तुमच्या स्वतःच्या इच्छेवर अवलंबून आहे, हे लक्षात घ्या. 66 वचन. ह्यावरून त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण परत गेले आणि ते पुन्हा कधी त्याच्याबरोबर चालले नाहीत. त्या ठिकाणी 4 प्रकारचे लोक होते. एक तर धार्मिक पुढारी, दुसरे त्याचे शिष्य, त्याचे स्वतःचे 12 शिष्य आणि त्याचे विरोध करणारे विरोधी अधिकारी होते. त्या 12 शिष्यांमध्ये यहूदा इस्करियोती सुद्धा होता. परंतु आम्हाला दिसतं की 12 शिष्य सोडून जे दुसरे शिष्य होते त्यांच्यापैकी पुष्कळ जण परत फिरले. ते त्याच्या मागे पुन्हा चालले नाहीत. 67 आणि 68 वचने वाचूया. म्हणून येशू 12 शिष्यांना म्हणाला, तुमचीही निघून जाण्याची इच्छा आहे काय? शिमोन पेत्राने त्याला उत्तर दिले, प्रभूजी, आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत. शिमोन पेत्राने केलेले हे अतिशय सुंदर असे विधान आहे. प्रभू, आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळच आहेत. श्रोत्यानो, फक्त प्रभू येशू ख्रिस्तच आहे व फक्त तोच आहे ज्याच्याजवळ अनंत जीवन आहे. 69 ते 71 वचने सांगतात, आणि आम्ही विश्वास ठेवला आहे व ओळखले आहे की देवाचा पवित्र पुरुष आपण आहात. येशूने त्यांना उत्तर दिले, तुम्हा 12 जणांस मी निवडून घेतले नाही काय? तरी तुम्हातील एक जण सैतान आहे. हे तो शिमोन इस्करियोत ह्याचा मुलगा यहूदा ह्याच्याविषयी बोलला, कारण तो 12 जणांपैकी एक असून त्याला धरून देणार होता. हा यहूदा इस्करियोती एक गूढ असे चरित्र आहे. ह्या ठिकाणी आमचा प्रभू 12 शिष्यांसोबत त्याची गिनती करतो आणि म्हणतो की त्याने त्याची निवड केली आहे. तरी सुद्धा श्रोत्यानो, तो दुष्ट होता. हाच त्याचा विश्वासघात करणार होता. प्रत्येक वेळी प्रभू येशूने त्याला निर्णय घेण्याची संधी दिली, परंतु त्याने चुकीचाच निर्णय घेतला. अशा प्रकारच्या दुष्टतेचे स्पष्टीकरण देणे फार कठीण असते, परंतु ते एक गूढ आहे. दुष्ट नेहमीच एक गूढच राहते आणि ही त्यापैकी एक गोष्ट आहे ज्यामुळे ते आकर्षक बनते.
प्रभू येशू त्याला सैतान म्हणतो हे लक्षात घ्या. शिमोन पेत्र व यहुदा ह्यांच्या साक्षीमध्ये परस्पर विरोध आम्हाला ह्या ठिकाणी दिसतो. शिमोन पेत्र म्हणतो की देवाचा पवित्र पुरुष तो आपण आहात, परंतु यहुदा इस्करियोतीविषयी स्वतः प्रभू येशू ख्रिस्त साक्ष देतो की तो सैतान आहे. तोच त्याला धरून देणार आहे, तो त्याचा विश्वासघात करणार आहे. श्रोत्यांनो, ज्या प्रकारे यहुदा इस्करियोतीला निर्णय घेण्याचा प्रसंग प्रभूने दिला, तसाच तो आज सुद्धा आम्हाला देतो. निवड करण्याची स्वतंत्र इच्छा त्याने आम्हातील प्रत्येकाला दिलेली आहे. निर्णय आमच्यावर अवलंबून आहे. आपण आज कोणाला निवडणार? प्रभू येशूला की सैतानाला? प्रभू येशूच्याद्वारेच अनंत काळचे जीवन आपण प्राप्त करू शकता. प्रभू येशूच्याद्वारेच आपण पापांपासून मुक्ती प्राप्त करून घेऊ शकता. परंतु जर प्रभू येशू ख्रिस्ताला आपण नाकाराल, तर आपण अनंत काळच्या त्या नरकामध्ये नेहमीकरिता जाल. श्रोत्यानो, आज आपणाला परमेश्वर संधी देत आहे. आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून पापांची क्षमा प्राप्त करून घेऊ शकता, किंवा यहुदा इस्करियोतीप्रमाणे त्याच्यावर अविश्वास प्रगट करून त्याच्यापासून दूर जाऊन आपण नेहमीकरिता नाश होऊ शकता. परमेश्वर आपणावर जबरदस्ती करीत नाही, परंतु तो आपणाला मार्ग दाखवित आहे. तो सांगत आहे की तू योग्य तेच निवड, जेणेकरून तुझे सार्वकालिक जीवन माझ्यासोबत व्यतीत व्हावे. श्रोत्यानो, वेळ गमावू नका. आपल्या पापांबद्दल पश्चाताप करा. आज आम्हाला जगामध्ये दिसतं की भयंकर असे पाप लोक करीत आहेत आणि त्याची खंत त्यांना मुळीच वाटत नाही. सैतानाने त्यांना स्वतःच्या ताब्यात पूर्णपणे घेतलेलं आहे. अशा जगात राहत असताना आम्हाला आमच्या आत्मिक जीवनाविषयी विचार करायचा आहे. आम्ही आमचे सार्वकालिक जीवन कुठे व्यतीत करणार? स्वर्गात किंवा नरकात? प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आमंत्रित करीत आहे, परंतु तो तुमच्यावर जबरदस्ती करीत नाही. निर्णय घ्या आणि त्याच्या हातात आपले जीवन समर्पित करा. ते जीवन प्राप्त करून घ्या जे नेहमीसाठी टिकणारे आहे. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणातील प्रत्येकाला आशीर्वाद देव. प्रभूची स्तुती असो. प्रियांनो, माझी खात्री आहे की आजचे अध्ययन आपणास आवडले असेल. आम्ही येशूकडे यायला पाहिजे. तो आम्हाला घालवून देणारा नाही, तो आमची काळजी घेणारा आहे. परंतु आम्ही येशूकडे यावे किंवा नाही ही आमची स्वतंत्र इच्छा आहे. आम्ही विश्वासाने त्याच्याकडे यावे ते आम्हीच ठरविणे आवश्यक आहे. येशू आमच्यावर बळजबरी करीत नाही. निवडीचे स्वातंत्र्य आम्हाला देण्यात आलेले आहे. तो आमची बाजू घेणार आहे. आमची निवड काय आहे? येशू आम्हाला सोबत देणार आहे. तो आम्हाला जवळ घेणार आहे. तो सर्व काही जाणतो. त्याची वचने आमचा विश्वास वाढविणारी आहेत. काय आज आम्ही अशा काही गोष्टी करतो का की त्यामुळे असे वाटेल की आम्ही त्याच्या विरुद्ध कुरकुर करीत आहोत? काय येशू आम्हाला सार्वकालिक जीवन देतो यावर आपण विश्वास ठेवता? येशू आमच्या पापांची क्षमा करतो. तो आमची वाट पाहत आहे. आपण आमच्या जीवनात येशूवर विसंबून राहण्याचा प्रयत्न करू. देव करो आणि तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये येशूच्या अधिक जवळ येण्यास आपणास सहाय्य मिळो. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो.